नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्मार्ट माहिती कॉर्नर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पाहू शकता, आपण गहू पेरून आता साधारणतः 1 महिना पूर्ण होत आहे. तर शेतकरी मित्रांनो, साधारणतः 25 ते 26 दिवसानंतर आपण याच्यामध्ये तणनाशकाची फवारणी केलेली आहे. आणि ही फवारणी केल्यानंतर मित्रांनो, आपण त्याला पाणी देत आहोत. तर मित्रांनो, तणनाशक फवारत असताना आपण काही गोष्टी ध्यानात घेणे हे फार महत्त्वाचं आहे. ते म्हणजेच आपल्या गहू पिकामध्ये ओलावा असणं फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे आपण तणनाशक फवारण्यापूर्वी स्प्रिंकलर किंवा आपल्या भुईदांडाने आपण पाहू शकता की अशा प्रकारे आपण पाणी देऊन घेतलं पाहिजे. आणि तणनाशक फवारल्यानंतर मित्रांनो, आपण दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी जरी आपल्याला पाणी द्यायची गरज भासली तर आपण स्प्रिंकलरच्या सहाय्याने पाणी देऊ नये. त्याच्यामुळे काय होतं मित्रांनो, आपलं जे तणनाशक फवारल्यानंतर जो रिझल्ट आपल्याला मिळायचा तो मिळत नाही आणि त्याच्यामुळे काही तणकट मरत नाही. हा बहुतेक अनुभव मला आलेला आहे. परंतु तणनाशक फवारल्यानंतर मित्रांनो, लगेचच पाणी जर द्यायची आवश्यकता भासली तर आपण साधारणतः भुईदांडानेच पाणी दिलं पाहिजे. त्यामुळे मित्रांनो, आपण शक्यतो जर आपल्या गहू पिकामध्ये जर कोरडेपणा निर्माण झाला असेल तणनाशक फवारल्यानंतर, तर त्यानंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी आपण लगेच पाणी देऊ शकता. त्यामुळे मित्रांनो, आपल्या ज्या गहू पिकाला जो दुष्परिणाम जो होणार आहे तो सुद्धा होणार नाही आणि तणकटसुद्धा चांगल्या प्रकारे मरून जाईल. मित्रांनो, तणनाशक फवारत असताना आपण योग्य प्रमाणातच तणनाशक सांगितल्याप्रमाणे आपण ते टाकलं पाहिजे. जर आपण कमी टाकलं तर त्यामुळे सुद्धा आपलं तणकट मरत नाही आणि जास्त प्रमाणात जर आपण यूज केला किंवा वापर केला तर त्यामुळे काय होतं मित्रांनो, आपल्या गहू पिकावर त्याचा दुष्परिणाम होतो किंवा गहू वाळतो. त्याच्यामुळे ही एक काळजी घेणं हे फार महत्त्वाचं आहे. मित्रांनो, तणनाशक फवारत असताना आपण एक गोष्ट जास्त महत्त्वाची ध्यानात घेतली पाहिजे. ती म्हणजे आपण तणनाशक हे चांगल्या कंपनीचं, ब्रँडेड कंपनीचंच तणनाशक वापरलं पाहिजे. आपण जर लोकल कंपनीचं किंवा असंच लोकल कंपनीचं जर तणनाशक वापरलं तर त्यामुळे काय होतं मित्रांनो, आपल्याला रिझल्ट चांगला मिळत नाही किंवा त्याचा जे दुष्परिणाम आहे तो सुद्धा आपल्या पिकावर होऊ शकतो. त्याच्यामुळे शक्यतो आपण थोडे पैसे आपले शिल्लक जातील पण रिझल्ट मिळाला पाहिजे अशाच तणनाशकाचा आपण वापर केला पाहिजे. मित्रांनो, तणनाशक फवारत असताना आणखी एक महत्त्वाची गोष्ट ध्यानात घेतली पाहिजे. ती म्हणजे आपल्या गहू पिकाने पाल केलेली नसावी किंवा बेट केलेलं नसावं किंवा ओंब्या टाकण्याच्या अवस्थेमध्ये गहू नसावा. याच्यामुळे काय होतं मित्रांनो, आपल्याला जो रिझल्ट मिळतो तो मिळत नाही आणि त्याच्यामुळे तणनाशक जर आपण अशा अवस्थेमध्ये जर फवारलं तर त्याच्यामुळे गव्हाची वाढसुद्धा रोखली जाते आणि त्याच्यानंतर आपण जे तणनाशक फवारू तर ते जे आपलं तणकट असतं फट्टी झाकून गेले असल्यामुळे त्याच्यावर योग्य ते प्रमाणात औषध पडत नाही. त्याच्यामुळं आपलं तणकट मरत नाही आणि आपल्याला योग्य तो रिझल्ट मिळत नाही. कारण तणकटाची अवस्थासुद्धा वाढलेली असते. त्याच्यामुळे ही एक काळजी घेणं आपल्याला फार महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो, आपण आणखी एक बाब लक्षात घेतली पाहिजे की तणनाशक फवारल्यानंतर आपण खते केव्हा द्यावी. तर खते देत असताना मित्रांनो, तणनाशक फवारल्यानंतर लगेच आपण कुठल्याही प्रकारचं खत किंवा युरिया वगैरे असे जे काही आपण खतं देत असतो तर ते देऊ नये. त्याने काय होतं मित्रांनो, खत दिल्यानंतर जे तणकट आहे ते लगेचच हिरवं होतंय आणि त्याच्यामुळे जो रिझल्ट आपल्याला मिळायचा तो मिळत नाही. तणकटाची जे हिरवेपणा आहे तो वाढायला सुरुवात होतो आणि तणकटाचं जे मरण्याचं प्रमाण आहे ते कमी होतंय. त्याच्यामुळे ही एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. तर मित्रांनो, मी सध्या आपण पाहू शकता परफेक्ट मेट हे जे तणनाशक आहे गव्हावरती मारण्याचं तर हे मी वापरलेलं आहे. तर हे परफेक्ट मेट क्रॉप सायन्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचं आहे मित्रांनो. आपल्या भागात जे उपलब्ध असेल परंतु आपण योग्य ते ब्रँडेड असंच कंपनीचं तणनाशक वापरलं पाहिजे. मला सध्या या तणनाशकानं चांगल्या प्रकारे रिझल्ट दिलेला आहे. आपण पाहू शकता 6 दिवस पूर्ण झाले तर तणकट वाळायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो आणि आपल्या ज्या गहू पिकावर आहे त्याचा कुठलाही दुष्परिणाम दिसून येत नाही. मी हे तणनाशक साधारणतः 200 ग्रॅमचं आहे मित्रांनो. तर याच्यामध्ये 15-15 लिटरच्या 4 टाक्या केलेल्या आहेत. म्हणजेच एका टाकीला साधारणतः 50 मिली टोप आपण हे तणनाशक वापरलेलं आहे. जर समजा चार्जिंगचा पंप असेल मित्रांनो 20 लिटरचा तर आपण त्याच्यासुद्धा 4 टाक्या जर केल्या तरी चालते. कारण चार्जिंगच्या पंपानं पाण्याचं जे प्रेशर आहे ते थोडं जास्त असतं. त्याच्यामुळं जे आपलं तणनाशक आहे ते जास्त झाडावर पडतं. त्याच्यामुळं एवढं काही जास्त दुष्परिणाम करत नाही. तर मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर करा. अशीच नवनवीन माहिती मी तुमच्यासाठी घेऊन येईन. धन्यवाद.